थांबा, एकदा शिवाय येऊ द्या मग बघू. धमकी ती बी शिवाची, माझ्या नातीची. मी नाही घाबरत. असं येईन ती आता, मग तेव्हा बघू काय. येऊ का? हा का? अरे ए वंदे, अगं बाहेर ये, कोण आले बघ. अगं बाई काय? ही ती अर्चना. अगं बाई हो का? म्हणजे नमस्कार. नमस्कार. बस ना. हा आजी, तुमच्यासाठी काहीतरी गंमत आणली आहे. फळ आहे. अरे बापरे. अगं आणि हे. बापरे. बाप, केवढं घेऊन आली आहेस काय ते? हो, खरं नव्हतं आणायला पाहिजे ना, कारण मला तर कळलं होतं की तुम्ही आजारी आहात, पण तुम्ही ठणठणीत दिसताय की. अगं पण तुला कसं कळलं? अरे गॅरेजवर गेले होते तेव्हा कळलं मला, मग आले लगेच. आता आजींनी मला एवढ्या हक्काने चहा प्यायला बोलवलं, मग मी म्हणलं आपणही हक्काने विचारपूस करायला जाऊच शकतो. अगदी. हो ना आजी? आजी काय झालं? काय नाही का? त्यांची सख्खी नात त्यांना भेटायला आली नाही, पण तू आलीस म्हणून जरा. आजी रडू नका ना प्लीज. अगं अगं पण तू का रडतेस? ते माझ्या समोर कुणी रडलं की मला रडायला येतं. आणि कुणी हसायला लागलं मग हसतेस? नाही, मग नाही हसत. Come in. अरे सर, या ना प्लीज. प्लीज कम इन. हाय आशुतोष. हाय. हाय सर, प्लीज हॅव अ सीट. सिट. हां, कोणाला बरं नव्हतं, आता बरं आहे? हो सर, बरं आहे फॉर्च्युनेटली. गुड. सर, त्या साईटबद्दल आपण बोलत होतो, काय झालं? आशुतोष, मी त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं बोलणार. बोला ना सर. शुअर. आशुतोष, आपल्याला नवीन साईट बघावी लागणार. का सर? तिथं बेस्ट साईट आहे सर आपल्याला, आणि ती चांगल्या प्राइसमध्ये पण मिळते. ती साईट गेली ना. व्हॉट? डील झालं त्या साईटचं. असं कसं डील झालं? आपलं कालच बोलणं झालं सर. आशुतोष, मी तुला एक गोष्ट सांगतो. तू ज्या स्टेजला बिझनेस करतोयस ना, तिथं खूप कमी लोक असतात, आणि ही कमी लोक खूप हुशार असतात. त्यांना कळलं की आपण ही डील करतोय, ही जागा अक्वायर करतोय, जागा गेली आपली. सो सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी. आशुतोष, मला माहिती आहे तुला माहित नव्हतं, आणि म्हणूनच मी तुला हे सांगायला आलोय. मी जेव्हा स्पेसिफिकली सांगतो ना की हे आत्ता करणं गरजेचं आहे, ते तेव्हा झालंच पाहिजे. ठीक आहे? सी, आय टोटली अंडरस्टँड इमर्जन्सी, पण तुझ्याशिवाय तिथं दुसरं कोणीच नव्हतं. असं नाहीये. तुझी तिथं खरी किती गरज होती, आणि थोडा उशिरा गेला असतास तर काय झालं असतं? आशू, लेट मी टेल यू वन थिंग व्हेरी क्लिअरली. यू हॅव टू सेट युअर प्रायोरिटीज स्ट्रेट. अनलेस इट इज लाईफ अँड डेथ सिच्युएशन, तू तिथे असायला हवं होतंस. आता तीच जागा आपल्याला डबल किंमत मोजून घ्यावी लागणार, नाही तर मग नवीन जागा बघावी लागणार. आय अंडरस्टँड सर. ठीक आहे, तू माझ्याकरता जागा बघ, बघूयात.
घे. अरे सर तुम्ही कशाला थँक्यू प्लीज हॅव अ सीट. कसं आहेस? ओके सर. काय झालं हसायला? काही नाही रे, तुला बघून माझे जुने दिवस आठवले. मी एक्झॅक्टली तुझ्यासारखा होतो. फोकस, फक्त काम काम आणि काम, अजून कशातच लक्ष नाही. यु नो व्हॉट, माझी पहिली डील, मला ना सारखा प्रश्न पडत होता की माझा बॉस माझ्या डोक्यावर का बसतो. असं काही नाही सर. नेव्हर माइंड, सगळ्यांचं असंच असतं. तेव्हा अशू, तुझ्यावर इतकं प्रेशर टाकायचं कारणच हे आहे की तू ही डील सक्सेसफुली पूर्ण करावीस. कुठलाच रिग्रेट नको राहायला. तुम्ही दोघांनी किती मेहनत केली आहे हे पाहिलंय ना रे मी. आणि जर या मेहनतीला जस्टिस द्यायचं असेल तर तुम्हाला हे डील सक्सेसफुली कंप्लीट करावंच लागेल. 100% सर. यात मी काहीच कमी पडू देणार नाही. व्हेरी गुड. बऱ्याच वेळेला असं वाटेल की गिव्ह अप करावं, पण देन दॅट्स द मोमेंट. स्वतःला मोटिवेट करायचं. येस सर, डेफिनेटली.